Hello guys, welcome to my YouTube channel. I am Shrutika and I am vlogging today. लग्नानंतरचा माझा हा फर्स्ट डे आहे मुंबईच्या घरामध्ये. अच्छा, आतापर्यंत मी गावाला होते. गावाला एक लग्न पण अटेंड केलं काल आणि आता मी मुंबईला आले. काल आले मी रात्री आणि काल 3:30 आम्हाला वाजले झोपायला. सकाळी लेट उठले आणि वडापावचा नाश्ता केला आहे, चहा प्यायले आणि आता शशांक आणि मी आम्ही दोघंजणच आता घरी आहोत. शशांक गेला आहे बाहेर काही कामानिमित्त आणि आता मी एकटीच आहे घरात. फर्स्ट टाईम मी जेवण बनवते. आजचा जो व्लॉग असणार आहे ना, तो असा लग्नानंतरचा माझा फर्स्ट व्लॉग आहे. ऑफिशियली फर्स्ट व्लॉग आहे लग्नानंतरचा. सो हा व्लॉग पूर्ण बघा. आजचा दिवस मी कसा स्पेंड करते त्याच्यासोबत ते बघा. आणि आज बघू आज. आणि आता मी जेवण बनवायला सुरुवात करते. मी काल लेट झालं झोपायला, त्याच्यामुळे मी कडधान्य भिजत टाकायला विसरले. म्हणून मी आता सकाळी गरम पाण्यामध्ये मूग भिजत टाकलेत, जेणेकरून त्याची भाजी दुपारी होऊ शकेल. आमटी भात काय करायचं ते बघू. आता मला तर कळत नाही आणि मला ते मिळत नाही आहे काही गोष्टी, कारण नवीन घर असल्या कारणाने मला गोष्टी काही मिळत नाही आहेत. तर शोधण्यापासून आहेत. व्लॉग स्टार्ट करण्याच्या अगोदर ना मी इथे थोडी कामं केले. तिथे इथे कांदा मी कापून ठेवला, इथे खोबरं मी कापून ठेवलंय. काल आम्ही पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरामध्ये गेलेलो होतो आणि तिथे आम्हाला हे खोबरं मिळालं, म्हणजे नारळ मिळाला. आम्ही ओटी भरली तर त्या नारळाच्या खोबऱ्यापासून मी भाजी बनवणार आहे आज, कारण ते कुठे यूज करणार नंतर. आणि जे आहे ते आपण आजच्या रसोईमध्ये यूज करूया. हॅलो गाईज, आता आम्ही निघालो आहे बाहेर आणि शशांकची गाडी आहे ती सर्व्हिसिंगला टाकलेली, तर ती घ्यायला चाललो आहे. आणि काही गोष्टी घ्यायच्या. डीमार्टला जायचं आहे, डीमार्टवरून पण सामान घ्यायचं आहे, कारण आम्ही जाणार आहोत फिरायला. तर त्या रिलेटेड काही रेडी टू ईट फूड वगैरे घ्यायचं आहे. प्लस एका दापोलीला ना मी ट्रायपॉड आणि माझं फॉरेक्स कार्ड विसरलेले, तर ते एका मम्मीने तिच्या फ्रेंड्ससोबत पाठवून दिलं आहे. सो तिच्या घरीही जायचं आहे ते घेऊन यायला. बनवून बघितलं पाहिजे, म्हणजे बनवून बघितलं पाहिजे आपल्याला, मग समजेल आयडिया. गाईज एवढी शॉपिंग केली आम्ही आणि आता मी चाललो आहे. आम्ही घरी चाललो आहे. घरी जाऊन हे सगळं सामान ठेवणार आहोत आणि तिथून शशांकची अंगठी शोधणार आहोत आम्ही, साखरपुड्याची. त्याला कुठे काढून ठेवले हे त्याचं त्यालाच माहीत नाही आहे. हुशार आहे, हुशार एकदम. पेरी पेरी सोयाच्या चांगले. गाईज मलाही सोयाच्या पावडर केल्या तर इथे. The next morning. हॅलो गाईज, इट इज द नेक्स्ट डे आणि आहे संडे. आणि आज मी करते फोडणीचा भात सकाळी उठून, कारण काल भात खूप बनलेला आणि कालचा भात फुकट जाणार होता, त्याच्यामुळे आज त्याचाच फोडणीचा भात बनतोय. सो नाश्ता आहे फोडणीचा भात. गाईज आम्ही ना वेइंग मशीन ऑर्डर केले आणि हे ओपन इथे रस्त्यातच ओपन करतात. चेक करण्यासाठी. बघ ह्याची बॅग घे ना. ग्राम घेऊन फिरते इकडे बघ. तुझी वेळ किती आहे? डोंबिवलीचा ठाकूर वडापाव. वडापाव खाऊन आम्ही निघालोय शॉपिंग करायला. थांब मी उतरू का? वडापाव खाऊन आम्ही निघालोय शॉपिंग करायला. गाडी पार्क करतोय.
अगोदर ना आपण सगळे गळ्यातले वगैरे बघायला जायचं म्हटलं. आता बघतच नाही मी त्याच्याकडे. आता वही बघायचं हां नाही आता नाही लवकर बघणार. नाही हा नाही चालणार. बरोबर सर 4x6. आपण काय करायला आलं सर? आम्ही हे बघा आम्ही सध्या ह्याला बघा तुम्ही आणि आम्ही यावरनं प्रिंट मागं झालं. नंतर आम्ही घरी जाऊन आमची क्रिएटिव्हिटी दाखवतो तुम्हाला. माझा हात दिसतो इकडे. हां नाईस. Later that same evening. हेच आमची बुकिंग चालली इकडे दाखव रे. आणि परवा आम्हाला जायचं आहे आणि आता बुकिंग करते लास्ट मोमेंटला, कारण आम्हाला इतक्या दिवसात टाईमच नाही मिळाला आहे बुकिंग करायचा. आम्ही नुसतं टाईमपास पण नाही, आम्ही नुसतं लग्नाची शॉपिंग करत होतो आणि लग्नाची सगळ्या गोष्टी करत होतो. आणि असं ठरवलेलं की इकडे येऊन मुंबईला येऊन आम्ही बुकिंग करू. त्यामुळे आम्ही खूप टाईम घालवला आणि परवा आम्हाला संध्याकाळी निघायचे 7 वाजता इथून. आणि आम्ही अजून हॉटेल बुक करतो आहे तिथल्या डेज, म्हणजे जिकडे तिकडे जायचं आहे ना तिथल्या डेजच्या आम्ही म्हणजे डे ट्रिप बुक करतो आहे, क्रूजची बुकिंग करतो आहे. आता सगळं चालू आहे. म्हणजे अजून आम्हाला 40% काम झालं आहे आमचं, 60% काम बाकी आहे. प्लस पॅकिंग बाकी आहे. तुम्हाला मी दाखवते. सी पसारा इग्नोर करा. इथे आमचे सगळे कपडे पडले, तिथे बॅग आहे आणि आमची पॅकिंग अजून बाकी आहे. The next day. हाय. सो आहे हा 3रा दिवस. माझे हे नखं गेलेत. आणि आज ना आम्ही एक बॅग आणली, कारण उद्या ना आमची फ्लाईट आहे आणि त्यासाठी आम्हाला बॅग लागणार होती. आणि एक बॅग माझी आहे, शशांकची पण आहे, बट ती कमी होणार होती कारण एक लगेज असणार आहे ते 20 किलोचं असणार आहे, एक लगेज आहे ते 7 किलोचं. आणि दोघांचे मिळून कपडे एका बॅगमध्ये म्हणजे 20 किलो इतपत नव्हती तेवढी मोठी बॅग. आणि ह्याच्यामध्ये एकदम अशी कंजेस्टेड होत होतं, म्हणून आम्ही न्यू बॅग आणली. आणि आता हे एवढी मोठी बॅग आहे त्याच्यामध्ये पूर्ण गावाचे कपडे भरले जातील. आमची पॅकिंग झाली. आमचं कालच आम्ही बुकिंग केलं. आणि अजून काय काय आम्ही केलं आज, फॉरेक्स कार्डमध्ये पैसे रिलोड केले, त्याने पण केले, मी पण केले. आता उद्या आम्ही तिकडे जाऊन करन्सी एक्सचेंज करू. आणि कुठे जातो आहे हे तुम्ही गेस करा. आम्ही कुठे जातो आहे ते तुम्ही गेस करा. आणि कुठे जातो हे तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये दिसेल की आम्ही कुठे चाललो आहे ते.